नमस्कार मंडळी. काय टरबूज खाताय ना? खायलाच पाहिजे. उन्हाळाच एवढा वाढला आहे. महाराष्ट्रात सध्या काय चालू आहे? लॉ अँड ऑर्डरचे निघालेले धिंडवडे, दररोज चालू असलेले दररोज बलात्कार, सेक्शुअल असॉल्टमेंट, फ्रॉड आणि बंधुभावाच्या बातम्या, याशिवाय महाराष्ट्रात दुसरं काहीच नाही. आणि सामान्य जनतेचे जे प्रश्न आहे, सामान्य जनतेचे प्रश्न असे नोकरी, रोजगार, सुरक्षितता, शेतमालाला हमी भाव, दररोज गॅस, पेट्रोल, डिझेलच्या अडचणी, याच्यावर कोणी बोलायला तयार नाही. सरकार काही याच्यावर काही बोलायला तयार नाही. आणि जनतेने काही सोशल मीडियातून प्रश्न विचारले तर सरकार 50-55 कोटीच्या नोटिसा पाठवत आहे. पण मी काय म्हणतो, सरकार ही जनतेसाठी, जनतेनं लोकप्रतिनिधीने निवडून दिले, ते आमदार, खासदार, मुख्यमंत्री झाले. तसं पाहिलं तर या राजकारणाची दीडदवडीची लायकी नाही. जनतेने निवडून देता म्हणून या पदावर बसता, आणि या पदावर एवढा काय माच करता येईल. आणि यांनी जर खरंच जर काही काळाबेरं केलं नसेल तर सरळ चौकशी होऊन द्या ना. दूध का दूध, पाणी का पाणी. एवढं काय तुम्ही ज्या अर्थी नोटिसा पाठवता या अर्थी काळाबेरं आहे. जसं आपण म्हणतो ना, चोराच्या मनात पोलीस स्टेशन, तशातली गंमत आहे. जनतेला लोकशाहीमध्ये प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. आणि जर तुम्हाला टीका सहन होत नसेल तर तुम्ही ती खुर्च्या नका उभू, खाली करा, काही अडचण नाही. तसं पण तुम्ही काही जनतेचं काही भलं नाही करी. 2-2, 3-3 लाख पगार घेता, नुसत्या खुर्च्या उभा होता, कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने भ्रष्टाचार करता, तुमच्या कारखाने वाचवता, टेंडर काढता. सामान्य जनतेसाठी करता काय तुम्ही? जनतेच्या पैशावर मस्त हाजी माझ्या विमानाने फिरता. काय करता तुम्ही? आणि तुम्ही काय केलं आत्तापर्यंत? काही न करता राज्यावर एवढं 9 लाख कोटी रुपयाचं कर्ज करून ठेवलं आहे. काय केलं काय तुम्ही आत्तापर्यंत? नुसते आपले 2-4 कार्यकर्ते पुढे करून जातीत भांडणं लावायची, पोळी बाजून घ्यायची, एवढंच येतं तुम्हाला. आणि दुसरं काय? आणि जे काय उद्योगपती त्यांची बूट चाटायची. तुम्हाला सर्वसामान्य जनतेनं सर्वसामान्य लोकांच्या कामासाठी निवडून दिले. तुम्हाला जर उद्योगपतींचेच कामं करायचे होते, सरळ त्या उद्योगपतींनाच मुख्यमंत्री, पंतप्रधान करा ना. कमीत कमी त्यांच्याकडे पैसे असल्यामुळं त्यांना कमीत कमी पैसे खाऊन स्वतःचं पोट तर वाढवायची चिंता नाही पडणार. त्यांच्याकडे ऑलरेडी पैसे येते, फक्त त्यांचा इंडस्ट्री एक्सपांड करण्यासाठी पॉलिसी बनवतील. पण तुम्हाला कसं आहे, तुमच्याकडे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आमदार केलं उभा राहत, आणि तुम्ही काय, कोणी पानटपरी चालवत होतं, कोणी रॉकेल गाडीत टाकून त्या गाडीत हिंडत होतं, पेट्रोल टाकत होतं, पैसे नव्हते. आणि आज तुमच्याकडे एवढं हजार कोटीच्या प्रॉपर्टी कुठून आल्या? मग सर्वसामान्य जनतेला काही समजत नाही का? सर्वसामान्यांच्या जनतेला समजतं म्हणून तर जनता विचारते. मग तुम्हाला एवढा राग यायचं काय काम आहे? तुम्हाला ज्या अर्थी राग येतो त्या अर्थी नक्कीच जनता बोलते ती खरं आहे. आणि तुम्ही काय करता? जनतेच्या प्रश्नाला उत्तरं देत नाही. काही तुम्ही परिस्थितीची पाहणी करायला गेलात, शेतकरी विचारलं तर म्हणता राजकारण करायचं नाही. अरे तुम्ही 24 तास तर राजकारणच करताय. तुम्ही जनतेसाठी काय केलं एवढं? 3-3 लाखाच्या पगार घेऊन खुर्च्या उभा होता, करता काय तुम्ही असं? आणि काही निर्णय घेताय का? जनतेवर उपकार करताय तुम्ही. जनतेच्या टॅक्समधूनच तुमचे पगार, तुमचे सगळे पेन्शन वगैरे होते. आणि राज्यात एवढं सगळं गंभीर समस्या आहे सध्या. बेरोजगारीची समस्या आहे, वुमेन सिक्युरिटीची समस्या आहे. पुन्हा आता हे ITतले जॉब आहे, ITतले लोक इथं टॅक्स भरू मारताय. 10 वर्षापासून ते मेट्रोचं काम चालू आहे, अजून ती मेट्रो होईना. करता काय तुम्ही? नुसतं काय मंत्रालयात जाऊन काय नुसते माशा मारताय का? तुमच्याने एक काम धड होत नाही. एवढं थर्ड क्लास मंत्रिमंडळ आत्तापर्यंत बघितलं नव्हतं. काहीच न करता 9 लाख कोटीचं कर्ज काढून ठेवलं आहे. जनतेचं एकही काम केलं नाही. जनतेला नोटिसा पाठवायच्या. हे काय चाललं आहे? जनतेला काय तुम्ही घरगडी समजता काय? तुमची तसं पाहिले तर दोन कवडीची तुमची लायकी नाही. सगळे जनतेच्याच पैशावर, जनतेच्या याच्यावर माच करताय, आणि वरून जनतेलाच पावर करताय. आणि आता आपण बघितलं असं, एवढं शेजारच्या नेपाळच्या राष्ट्रात काय त्यांनी सगळे असं ते रॅपरच्या हाती पंतप्रधानपद बनवलं. त्यांनी सगळे काय VIP कल्चर सगळं समाप्त केलं. खाजगी शाळा आहे त्या बंद केल्या. हे कधी करणार तुम्ही? का सगळे नेपाळची व्हायचीच वाट बघताय? सर्वसामान्य जनता फार पिचून गेली. त्यांचं एकही प्रश्नाचं अजून काय समाधान नाही झालं. 10-12 वर्षापासून नुसते आश्वासनं आणि आश्वासनं. जनतेला नुसतं वेड्यात काढायचे काम चालू आहे. आणि मग जनतेलासुद्धा मला जी जनता आहे राजकीय लोकांचं समर्थन करते, त्यांनी आत्मपरीक्षण करावं. नक्की आपल्याला या सरकारने काय दिलं, काय नाही. यांनी फक्त काय केलं, 450चा गॅस 1200ला नेऊन ठेवला, पेट्रोल 60चं 110, 120 करून ठेवलं. यांना परराष्ट्र धोरणातही काही कळत नाही. कोणीकडे गेलं नाही ते खिकी करायचं. हे असं झालं आहे ना, माकडाच्या हाती दिलं, कोलीत दिलं, आणि त्यांनी सगळं जंगलच पेटवून दिलं. अशी गंमत झाली. आणि तुम्ही जनतेचं काही काम करणार तर ते खुर्च्या खाली करा, आणि जनतेला काय धमकी देता? धन्यवाद.